गाईज, वेलकम टू ब्लॉग्स बाय द वे. तर स्वागत आहे तुमचं नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहे नागपूरला. एक फ्रेंड आहे आमची, तिचं लग्न आहे म्हणून आम्ही आलो आहे. माझ्यासोबत माझा मित्र पण आहे प्रसाद, तो आता रेडी होतो आहे तिकडे. तर आम्ही पुण्यावरून आलो नागपूरला फ्लाईटने. आता आम्ही चाललो तिच्याच मेहंदीचं कार्यक्रम आहे तर तिकडे चाललो आहे. सो लेट्स गो. आम्ही आता आलो आहे शिवानीच्या घरी. एकदम मस्त डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी मेहंदीचं, पण अजून काही आवाज वगैरे येत नाही आम्हाला गाण्यांचा. आता मी थोडा वेळ बाहेरच थांबतो. तर मित्रांनो, ही आहे शिवानी. तिचीच आज मेहंदीचा हे आहे. मस्त आता ती पोज देते. लवकर किती वाजता कार्यक्रम चालू होणार आहे सांग लवकर आम्हाला. अजून 1 तास. तरी आपण उशीर केला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे दुसरा दिवस. आज आहे शिवानीची हळद. तर आज सकाळीच हळद आहे. तर आम्ही चाललो आहे आज. तर ही वाली जी ऑटो आहे ना, ह्याच्यात मी पहिल्यांदा बसतो आहे. मी आधी कधी बसलो नाही आहे. प्रसाद बसला आहे ना, तो आला होता इकडे एकदा नागपूरमध्ये. हां, दिल्लीला. ह्या इलेक्ट्रिक आहेत ह्या वाल्या ऑटो. तर मित्रांनो, आम्ही आता जेवायला आलो. तिथे एक हॉटेल आहे सावजीवाला म्हणून. तर नागपूरचं फेमस आहे ते. तर तिकडे पण जेवण होतं, पण म्हटलं की इकडचं नागपूरचं बाहेरचं जे काय आहे इकडचं फेमस ते ट्राय करूया म्हणून आम्ही इकडे आलो आहे. चिकन करी मटन करी असं मागवलं आम्ही. तर बघूया कशी टेस्ट आहे त्याची. सावजी चिकन तर अशी टेस्ट कशी येते बघूया आपण. तर मित्रांनो, हे आहे मटन, हे आहे चिकन. आम्ही दोन्ही मागवलं आहे. म्हटलं दोघांची पण टेस्ट बघूया कशी येते. कशी आहे टेस्ट प्रसाद? चांगली आहे. चपाती सॉफ्ट आहे आणि एकदम जरासारखी चपाती आहे. चिकन ठीक आहे, म्हणजे नॉर्मल चिकन सारखंच आहे. म्हणजे चांगलं आहे टेस्ट, पण असं युनिक नाही आहे. बट मटनमध्ये थोडंसं डिफरन्स आहे. जरा मसाला थोडा वेगळा वाटतो आणि डिफरंट आहे. म्हणजे स्पायसी आहे, पण जास्त एकदम स्पायसी नाही आहे. खूप त्रास नाही, बट खाल्ल्यानंतर थोडंसं स्पायसी जाणवतं टंगवरती. बट इट्स गुड वर्थ ट्राय. तर आताच आमचं जेवण झालं या मागच्या हॉटेलमध्ये. स्पायसी होतं थोडं. चिकनची डिश खूप स्पायसी होती, मटनची डिश नॉर्मल होती. बाकी छान होती चव वगैरे. एकदम पोट आमचं भरलं आहे. आता आम्ही जातो आहे रिटर्न. तर मित्रांनो, आता इथे एक गेट टुगेदर ठेवलं आहे शिवानीच्या फॅमिलीने. म्हणजे उद्या लग्न आहे, तर आज म्हणजे सगळे रिलेटिव्ह वगैरे तिचे फ्रेंड्स सगळे आलेत. तर आत्ता इथे एक हॉल आहे, तिकडे इथे गेट टुगेदर आहे. आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. तर इकडे एक हॉल आहे आणि मला वाटतं शिवानीला तिथे स्टेजवर उभी करतील आणि सगळ्यांना भेटायला, है ना? असंच काहीतरी असेल. फोटोशूट चालू आहे. हां, फोटोशूट चालू आहे तिथं. आता लग्नाचं सीझन आहे, तर प्रसादला पण अशी एक्साइटमेंट झाली. मित्रांनो, आताच आपलं जेवण वगैरे झालं सगळं करून आणि आता आम्ही घरी चाललो आहे. घरी म्हणजे हॉटेलवर आता रिटर्न चाललो आहे. आता उद्या शिवानीचं लग्न आहे सकाळी 10 वाजता. तर ती आम्हाला बोलली का तुम्ही लवकरच या. म्हणजे आपण जाऊन काय करणार तर नाही तयारी, कारण की सगळ्या तिकडच्या लोकांनी ऑलरेडी सगळं अरेंज केलेलं आहे. तरी पण ती म्हणाली की लवकर या, थोडं एन्जॉय वगैरे करता येईल म्हणून. तर आता आम्ही चाललो आहे. आता आम्ही जाऊन झोपणार आहोत. खूप झोप आली आहे. जेवलो, चांगलं जेवण होतं. दुपारी तर आम्ही बाहेरच खाल्लं चिकन मटन, ते पण छान होतं. सावजी मटन ते पण छान होतं. मित्रांनो, आज आहे शिवानीचं लग्न आणि आम्ही इकडे हॉलवर आलो आहे. तर अजून त्यांची तयारी चालू आहे. शिवानी आणि म्हणजे हजबंड वगैरे त्यांची एंट्री होणार आहे. तर प्रसादला त्यांनी एक टास्क दिला आहे सॉन्ग लावायचं. तर आम्हाला कळत नाही कसं ॲडजस्ट करायचं, पण तरी पण आम्ही करूच. आता बघूया. तिथं काहीतरी वरती शूट चालू आहे.
हातात आम्हाला त्यांनी फेटा बांधला राजस्थानी. मराठी आहे का?